आणि सगळ्यात महत्त्वाचं अण्णा बोलल्याप्रमाणे आम्ही यशवंतनगरमुळे जिंकलोच, जर विनर ठरलो असेल ना ते शिळपाट्यामुळे। त्याचं खरं कारण सांगतो तुम्हाला आतल्या गोष्टी, कारण आम्हाला फाट्यावरून कधी 200च्या वर मतदान नाही पडले, नायडू साहेबांच्या वेळेला पण आणि प्रवीण भाडिकच्या वेळेला पण ह्या वेळेला आम्हाला 1100 मतदान झाले, म्हणजे 1000+ जे मतदान झाले ते शिळपाट्यावासियांचे। आणि मनापासून आज जर आम्ही आभारी आहोत तर शिळपाटावासियांचे, हे तर हक्काचं घर आहे ना, तिकडून मतदान येणं खूप गरजेचं होतं। त्याच्यामुळे मी शिळपाट्यावांचं नेहमी आम्ही ऋणी आहोत या गोष्टीसाठी। मी बांधकाम सभापती, आपल्याला खूप गरज आहे आता फुटपाथ आणि पाण्याची टाकी वगैरे, अर्ध्या यशवंतनगर पाण्याची टाकी आहे, तुम्हाला पकडायचं असेल बांधकाम सभापतीला पकडायला लागेल। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी यशवंतनगरच्या प्रगतीसाठी काय करणार आणि तुमच्या या स्पोर्ट्समध्ये काय हवंय त्या गोष्टीसाठी मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपले 2 शब्द मांडावे। तसं आता बोलण्यासारखं काही राहिलं नाही, तुमचं सगळ्यांचा अंत घेणार नाही, परंतु शुभेच्छा पर काहीतरी बोलावंच लागणार आहे। मंचावर उपस्थित सर्व आदरणीय प्रमुख पाहुणे, आपल्या नगराचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष कुलदीपकजी शेंडे साहेब व सर्व उपस्थित पाहुणे, आजच्या या YPL या कार्यक्रमासाठी आम्ही सर्व प्रमुख पाहुणे म्हणून आपण आम्हाला उपस्थित केलं, त्याबद्दल मी सगळ्या आयोजकांचं आणि विशेषतः आपल्या नगरसेविका उज्ज्वलाताई माडिक आणि आमचे छोटे बंधू प्रमोदजी माडिक यांचा मी आभार मानतो, सगळ्यांच्या वतीने आभार मानतो, कारण आता सगळं भाषणं झालेली, फक्त अध्यक्षांचं राहिलंय। तुमच्या या YPLचे खेळाडू आपल्या IPL पर्यंत जावेत अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट खेळावं ही शुभेच्छा देतो। तुमच्या या यशवंतनगर किंवा तुमच्या या प्रभागात 10 नंबर प्रभागात जे काही लागेल ते कामं अध्यक्ष महोदय तर बोलणारच आहेत, परंतु बांधकाम सभापती म्हणून मी तुम्हाला शाश्वती देतो की आमच्या दुसऱ्या प्रभागात जेवढे कामं नसतील त्याच्यापेक्षा 2 कामं तुमच्या प्रभागात जास्त होतील, कारण प्रमोदजी माझा बारका भाऊ आहे, त्या दोघा भावांनी जशी लढाई लढली, आम्ही दोघा भावांनी लढली, तसेच अध्यक्ष पण आपले दोघं भाऊ आहेत, त्यांनी पण चांगली लढाई लढली। आणि तुमच्या ह्या यशवंतनगरच्या या टाकीने टाकईपर्यंत पाणी पाजलं, पाजतायच ना त्याबद्दल तुमच्या यशवंतनगरच्या सर्व रहिवाशांचा मतदारांचा अभिनंदन करतो। तर तुमचा जास्त वेळ न घेता तुमच्या या सामन्यांना मी शुभेच्छा देतो आणि तुम्ही सर्वांनी खेळाडू वृत्तीने हे सामने खेळावेत आणि आपसात मतभेद न करता तुमच्या यशवंतनगरचं नाव उज्ज्वल व्हावं यासाठी हे सामने खेळावेत। धन्यवाद, तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा। धन्यवाद तात्या, आम्ही तुम्हाला म्हटलं होतं की या टाकीचं पाणी टाकईपर्यंत